मुंबई महापालिकेवरती आता महिला राज सुरू होणार आहे आणि फक्त मुंबईच नाही तर नागपूर आणि पुणे या महत्त्वाच्या महानगरपालिकांवरती सुद्धा महिला महापौर म्हणून बसणार आहे आणि हेच आज बघणार आहोत। नमस्कार, मी राजू सुरोणे आणि एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आज 29 महानगरपालिकांची महापौर पदाची आरक्षणाची सोडत निघाली, मात्र या सोडतीवरती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला का जी प्रक्रिया झालेली आहे, जी प्रोसेस अवलंबली आहे त्याच्यावरती आमचा संशय आहे, त्यामुळे कुठेतरी वाद होताना सुद्धा पाहायला मिळाला। मात्र आपण हे सगळं पाहत असताना या सगळ्या 29 महानगरपालिकांमध्ये एक जागा जी आहे ती एसटी साठी, 3 जागा ह्या एससी साठी, 8 जागा ओबीसी साठी आणि 50% म्हणजेच 29 महानगरपालिकांपैकी 50% म्हणजे 15 जागा ज्या आहेत त्या आपल्याला महिलांसाठी राखीव असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हा सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे। मात्र जो काही ठाकरे गटाने आरोप केलेला आहे की ओबीसी मध्ये मुंबई का आली नाही, तर कशी मेथड वापरली गेलेली आहे हे आपण बघणार आहे। खरं तर आपण पाहतोय की एसटीची जागा जी आहे ती घोषणा पहिल्यांदा झाली, त्यानंतर एससीच्या 3 जागांचं आरक्षण जे आहे ते सोडण्यात आलं, म्हणजे 4 जागा 29 पैकी ज्या आहेत त्या बाजूला करण्यात आल्या। त्यानंतरचा क्रम लावला गेला की आत्तापर्यंत 2007 ते 2026 पर्यंत कुठल्या महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण पडलं नाही, तर त्यापैकी पनवेल आणि दुसरं इचलकरंजी ह्या 2 महानगरपालिकांमध्ये कधीच आरक्षण जे आहे ते ओबीसीचं आलेलं नव्हतं, म्हणून त्या 8 पैकी 2 फिक्स करण्यात आल्या। उरल्या 6 जागा, तर 6 जागांसाठी सुद्धा आपण पाहतोय की पुन्हा एकदा क्रम लावला गेला आणि त्यामध्ये ज्या ज्या जागांवरती आधी ओबीसी महापौर झालेले आहेत त्या सर्व साईडला करण्यात आल्या आणि त्यातून ज्या उरलेल्या आहेत त्यांची निवड जी आहे ती वर्णमालाप्रमाणे केलेली आहे, म्हणजे अ आ इ ई उ ऊ अशा प्रकारची संपूर्णपणे ही वर्णमाला वापरून ते क्रम ठरवला आणि त्यातून 6 जागा ज्या आहेत त्या निवडलेल्या आहेत। खरं तर मुंबईमध्ये ओबीसीमधनं महापौर झाला असल्यामुळे मुंबई ही बाजूला करण्यात आलेली होती आणि त्यामुळे मुंबईचा समावेश झाला नाही अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते नगरविकास विभागाकडून आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता ठाकरेंनी केलेला जो काही आरोप आहे त्या आरोपाला आता नगरविकास विभाग कशा प्रकारे सामोरं जातं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो काही मुद्दा उपस्थित केला गेला होता की एसटी जे आरक्षण जे आहे ते मुंबईत पडू शकतं, मात्र त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे का ज्या ठिकाणी 3 पेक्षा कमी नगरसेवक आहेत अशा ठिकाणी महापौर हा एसटीचा बनू शकत नाही किंवा तो त्या आरक्षणामध्ये येत नाही। त्यामुळे साहजिकच आहे का मुंबईचं महापौर पद जे आहे ते एसटीतून वगळलं गेलं होतं, म्हणून एससी, ओबीसी आणि खुला प्रवर्ग अशा ठिकाणी आपल्याला हे आरक्षण पडलेलं पाहायला मिळते। दुसरं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणता येईल की जो काही शिंदेंचा शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे आहे, त्या ठाणेमध्ये सुद्धा आपल्याला अनुसूचित जाती महिला आरक्षण पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा महिला राज आहे आणि पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचं म्हणजे एकच महापौर जे आहे ते राज्यभरामध्ये असणार आहे आणि ते कल्याण डोंबिवलीमध्ये असणार आहे। त्यामुळे आपण पाहतो का संपूर्णपणे हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेवरती महिला खुला प्रवर्गातून भाजप नेमकी कोणाला संधी देते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। त्याचसोबत कल्याण डोंबिवली आणि इतर महानगरपालिकांमध्ये सुद्धा भाजप आणि इतर पक्ष सुद्धा काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।